आराध्या हांडे, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय. नमस्कार, माझे नाव आराध्या रघुनाथ हांडे, इयत्ता 5वी. माझ्या नाट्यछटेचे नाव आहे हळूबाई. हळूबाई हळू, रडा तुम्ही मुळू मुळू. हे चिडवणं ऐकलं की असा राग येतो चिडवणाऱ्यांचा. असते एखादी हळूबाई, त्यात काय एवढं चिडवायचं? घरी तेच आणि दारी पण तेच. जिथे जावं तिथे चिडवणं आहेच. आता हेच बघा, शाळेतल्या बाई सांगतात, सुंदर अक्षर हाच खरा दागिना. म्हणून मी अक्षर छान वळणदार मोत्यासारखं काढायला गेले की माझं लिहून घ्यायचं राहून जात. कारण बाई फळा पुसतात आणि असं झालं की माझ्या डोळ्यात लगेच पाणी येतं. मग बाई मला पुन्हा चिडवतात. म्हणतात, काय चेंगट मामी, लिहून झालं नसणार. असा राग येतो बाईंचा, पण सांगणार कोणाला? शाळेत जाताना सुद्धा मैत्रिणी मला चिडवतात. म्हणतात, आराध्या तू सायकल वरून जा, आम्ही चालत जातो, तरीही शाळेत आम्हीच पहिल्यांदा पोचू. दृष्ट कुठल्या काही कळतच नाही यांना. जर मी सायकल जोरात चालवली आणि एखाद्या वाहनावर आपटले तर काही कळतच नाही यांना. शाळेतून घरी आलो तरीही तेच. मी हळूबाई म्हणून आई मला टीव्ही न बघू देता जेवायला बोलवते आणि म्हणते, अगं काय एक एक घास होतेस, लवकर सुरुवात कर. पण जरी मला माझ्या हळूपणावरून कुणी चिडवत असेल, रागवत असेल, तरीही माझ्यावर कसला परिणाम होत नाही. कारण माझी पण बाजू घेणारा एक माणूस आमच्या घरात आहे, ते म्हणजे माझे आजोबा. बाबा मला ओरडले की आजोबा त्यांनाच ओरडतात. म्हणतात, अरे ती अजून लहान आहे, मोठी झाली की होईल चटपटीत. तू ही लहानपणी असाच होतास, आता झालास ना हो चटपटीत. आणि हो, तुम्हाला माहितीये का, माझं आराध्य हे नाव कोणाला माहीतच नाहीये. कारण सगळेजण मला हळूबाईच म्हणतात. माझं बोलणं ही एकदम सावकाश सावकाश असत. आता तुम्ही ऐकताच आहात म्हणा, पण आता तुम्हीच सांगा, जर भराभर बोललो तर किती दम लागतो, जर सावकाश बोललो तर दमही लागत नाही. त्या दिवशीची गोष्ट, बाबा ऑफिसला गेले होते, दादा क्लासला गेला होता. मी हळू हळू शाळेची तयारी करत होते. तेवढ्यात आजोबांचा जीव घाबरा झाला. आजोबा आईला जोरात ओरडून सांगू लागले. आजोबा म्हणत होते, सुनबाई, माझ्या छातीत फार दुखतंय ग, माझं काही खरं नाही, डॉक्टरांना बोलव ग पटकन. पण आई दवाखान्यात जाणार कशी? तिला तर वाहन चालवता येत नव्हतं. मग माझीच रवानगी झाली. तिकडे गेले तर ही गर्दी, मी पुढे जाणार कशी? पण माझा नंबर आला की मी डॉक्टरांना लगेच निरोप सांगितलं. डॉक्टर काकाही लगेच निघाले. पण ते घरी पोचल्यावर दरवाजा उघडताना आजोबाच समोर. अहो, मध्ये इतका वेळ गेला की आईने
आजोबांना इनो देऊनच घरी बरं केलं होतं. पुन्हा माझ्या चेंगटपणावरून सगळेजण मला चिडवायला लागले. पण जरी मला कुणी चिडवत असेल, रागवत असेल, तरी माझ्यावर कसला परिणाम होणार नाही. कारण मला सस्सा कासवाची गोष्ट माहित आहे. स्लो बट स्टेडी विन द रेस. त्यामुळे ही आत्ताची हाळूबाई तुम्हाला काही वर्षांनी ही शर्यत जिंकलेली दिसणार आहे बर का. मग भेटूया काही वर्षांनंतर. काय म्हणाली साई? अर्धा तास पूर्वी हाक मारली होती, अजून कशी आली नाही? अग या मंडळीशी जरा बोलत होते ना. आलेच. येते हो मी. धन्यवाद.